कक्षामध्ये चला. चला दुपारचे 3:15 वेळ झालेला आहे. 18 मिनिटांचा वेळ झाले दुपारच्या सत्रामध्ये. जय हनुमान साबळेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट उंबरवाडी टीम. उंबरवाडी टीमचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल ऑफ स्ट्रिकच्या अगदी वरून फुंकर मारून गेलाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेलाय परंतु एक डॉट बॉल आलाय. साबळेवाडी टीम टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय. गोलंदाज किरण डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटची लिडिंग एज घेतली क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली परंतु चूक झाली आणि ह्या चुका खरं तर कधीच महागात पडू शकतात. परंतु क्रिकेटमध्ये जर तर किंतु परंतु कारण कोणतीही चालणार नाही. तुम्हाला चांगला 100% एफर्ट्स दाखवावेच लागतील नाहीतर पुढच्या मॅच पर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल. रणजित आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. चांगली शरीरयष्टी आहे. पंचांचा इशारा. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला आणि एक सिंगल प्राप्त होईल. अगदी संत गतीने चाललेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि आजचं आयोजन करत प्रमोददादा साळुंखे यांच्या वाढदिवसाचं निमित्त आहे. नवलाई दे चषक 2024 हा महासंग्राम. थोडस बॅकफुटला गेले होते आणि पहा नजर बॉलवर असणं फार गरजेचे आहे. तुम्हाला हँड अँड आय कोऑर्डिनेशन क्रिकेटच्या प्रत्येक बॉलवर तुम्हाला महत्वाचं आहे आणि ते सूत्र कुठेतरी उंबरवाडी टीमचं या ठिकाणी चुकताना पाहायला मिळत आहे. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. या वेळेला बॉल जर आपण पाहिला स्टंप आणि अगदी पॅडच्या मधीतून गेलेला हा बॉल. यष्टी रक्षकाने कोणत्याही प्रकारची चूक केली नाही आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. 3 षटकांचा खेळ. 3 षटकांमध्ये आतापर्यंत आपण पाहिले तर डॉट बॉल आले तब्बल 3. आणखी विकेटचं पतन या ठिकाणी आपण पाहू शकतोय. बॅट्समन राहुल. खरं तर या जोडीवर भरपूर काही निर्भर होतं परंतु पहिली जोडी या ठिकाणी कुठेतरी गोलंदाज वर्चस्व करताना गोलंदाज आपल्या स्वतःची दहशत निर्माण करताना आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला जिथे त्याने अचूक टप्प्यावरची गोलंदाजी केली आणि त्यानंतर आपण पाहिलं कोणत्याही प्रकारचा रूम दिला नाही. पूर्णपणे फलंदाजांना निष्प्रभ केलंय आणि इथून आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये वर्चस्व गाजवलंय जय हनुमान साबळेवाडी टीमने. आता कंबर कसावी लागेल उंबरवाडी टीमला आणि पहिल्या षटकामध्ये आता फक्त धावा आल्यात 2 आणि सोबतच एक विकेट देखील. या मैदानाचा विचार केला तर सकाळच्या सत्रापासून अगदी धावांचा महापूर तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळाला. त्यामुळे फलंदाजांना पोषक अशा प्रकारचं वातावरण ही पोषक खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. विकास बॉल उडवण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेतली. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन. 2 वर गेलेत आतापर्यंत 2 विकेट. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतील. सागर पंकज आणि सागरी जोडी मैदानाच्या आतमध्ये. याच जोडीला आता चांगला खेळ करावा लागेल. वेळ हातातून निघून गेली. वेळेवरच काहीतरी करा नाहीतर वेळ तुमचं काय करायचं हे ठरव. आजच्या दिवसातील लोवेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळेल का ही शंका या ठिकाणी व्यक्त केली जाते. शेवटचं षटक अतुल घेऊन मैदानाच्या आतमध्ये सागर आहेत. सागर यांना हात खोलावे लागतील. शरीराचा वेध घेणारा बॉल आणि इथे फक्त एक सिंगलने पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट होईल. मॅच मध्ये पहा मॅच कधी घडत नसते. तुम्हाला ती मॅच घडवावी लागते. तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे फटके असायला पाहिजेत. तुमच्याकडे बॉलला खेचून मारण्याची ताकद असली पाहिजे आणि ती ताकद तुम्हाला मैदानावर दाखवावी देखील लागेल. कारण आता संघ भरपूर संकटात आहे उंबरवाडी संघ आणि त्याला तारणहाट ठरावा लागेल.
हा देखील बॉल पहा, टप्पा पडल्यानंतर थोडस काटा जरूर बदलला, ऑब्स्टिकला सोडून जाणारा हा बॉल. या ठिकाणी आपण पाहतो डॉट बॉलची घोषणा पंचांच्या माध्यमातून होते आणि आणखीन एक डॉट बॉल. म्हणजे या मॅच वर पूर्णपणे पकड जर निर्माण केली तर ते गोलंदाजांनी आपली पकड या मॅच मध्ये निर्माण केली. पुन्हा एकदा बोटातील जादूचा वापर करण्याचा प्रयत्न, बॉल टप्पा पडल्यानंतर थोडस लेग कट होताना पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा लेग बाईज आलाय. आणि या लेग बाईज नंतर पुन्हा एकदा सिंगल, कारण या मॅच मध्ये जर पाहिलं तर डबल सुद्धा धावसंख्येचा डिजिट तुम्हाला पाहायला मिळत नाही. उंबरवाडी संघ पुन्हा एकदा अतुल तयार, सागर यांच्यासाठी पुन्हा एकदा श्रीकर यांचा फटका इनफिल्डला क्लिअर करता आलेला नाही. शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक, एक सिंगल फक्त प्राप्त झाली. प्रेक्षकांना खर तर क्रिकेटची ही पर्वणी बघायची. आज रविवारचा दिवस आहे त्यामुळे बरेचसे प्रेक्षक मैदानाच्या सभोवती आलती. त्यांना षटकार, चौकार आणि विकेट, दांडी गुल हे सगळ्याच गोष्टी पाहायच्या आहेत. त्यांना सिंगल डबल मध्ये कोणालाही इंटरेस्ट नाही. आणि इथे आणखीन एक पुन्हा एकदा सिंगल मिळेल की डबल साठी प्रयत्न होईल. सिंगल म्हणजे पूर्ण मॅच तिसरी ओव्हर चालू आहे आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये डबल डिजिट मध्ये सुद्धा गेलेलं नाही, चौकार नाही, षटकार नाही. त्यामुळे कुठेतरी बॅकफुटला जाताना सुरुवातीच्याच काळामध्ये पहिल्याच इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय 10 धावा. आता डबल डिजिट जेमतेम पूर्ण केला गेलाय. पुन्हा एकदा फक्त हवेमध्ये बॅट फिरवण्याचा प्रयत्न, बॉल टप्पा पडल्यानंतर राईज झालाय आणि षटक क्रमांक 3 समाप्तीची घोषणा आणि स्कोर कार्डवर लागले 10, करायच्यात 11. अठरा बॉल आणि फक्त 10 ची गरज. म्हणजे आजच्या दिवसातील सर्वात लोवेस्ट स्कोर तुम्हाला पाहायला मिळाला उंबरवाडी टीमचा. कदाचित प्रॅक्टिसचा थोडासा अभाव असेल. मुंबई सारख्या परिसरामध्ये आपण खेळतो त्यामुळे प्रत्येक जण अगदी दूर दूर राहणारे असतात. त्यामुळे क्रिकेट म्हटलं की लवकर प्रत्येक खेळाडू तुम्हाला एका व्यासपीठावर खेळताना पाहायला मिळाला पाहिजे. बरोबर, या सीझन मधला सगळ्यात लोवेस्ट स्कोर आपण पाहतोय उंबरवाडी टीमचा. आणि साबळेवाडी टीमने पूर्णपणे दबदबा निर्माण केलाय. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्मित हास्य, कारण त्यांना देखील माहिती आहे या वर्षीच्या सत्रामध्ये एक हिस्ट्री आपण देखील क्रिएट केली. कारण फक्त 10 धावसंख्या 3 षटकांमध्ये आपण फक्त खर्च केली. त्यामुळे क्रिकेट म्हटलं की हा सांघिक खेळ आहे. तुम्हाला एकत्र यावं लागेल, एकत्र प्रॅक्टिस करावी लागेल, त्याच्यातले कौशल्य तुम्हाला आत्मसात करावे लागतील, हितगुज करावे लागेल, समोरच्या टीमचे तुम्हाला कच्चे धुवे शोधावे लागतील, त्याच्यावर विचार करावा लागेल. बरंच काही क्रिकेटमधल्या घडामोडी असतात आणि त्याच्यावर विचार करणं फार गरजेचं आहे. सर पाणी पाहिजे का? चला 10वी आणि 12वीच्या परीक्षा चालू आहे. सगळ्यांना जे ऐकत असतील त्यांना देखील परीक्षेच्या भरपूर काही शुभेच्छा. पहिला बॉल
आणि 10 धावा डिफेंड करायच्या आहेत. काय घडेल मॅच मध्ये? पहिला बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगला फेकून दिलाय, परंतु सिंगल फक्त धाव. पहा, धावा जरी कमी असल्या तरी सुद्धा त्या डिफेंड करण्याची इच्छा दाखवली उंबरवाडी टीमने. अतुल, पंचांचा इशारा आलाय. ऑफ स्टिकला सोडून जाणारा हा बॉल. इथे वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला गेला आणि 2 धावा आता स्कोर कार्डवर लागल्यात देखील. 10 मी म्हणेन या वर्षीच्या 17चा पूर्ण 2023-2024 या वर्षाचा सर्वात लोवेस्ट स्कोर उंबरवाडी संघाच्या माध्यमातून. परंतु पहा, क्रिकेटमध्ये अप आणि डाऊन्स येतच राहतात आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी घडामोडी होतच राहतात. कधी तुमचा स्कोर हायेस्ट होईल, कधी तुमचा स्कोर लोवेस्ट होईल, परंतु शेवटपर्यंत तुम्हाला जिगर ठेवणं फार गरजेचं आहे. कारण आयुष्यामध्ये देखील अप आणि डाऊन्स आपल्या येतच राहतात. त्यामुळे निराश होऊ नका, हताश होऊ नका, तेवढ्या जिद्दीनं खेळा आणि जो जिद्दीनं खेळतो तो एक ना एक दिवस नक्कीच जिंकतो. हा इतिहास देखील राहिलेला आहे. त्यामुळे आज जरी उंबरवाडी टीमच्या कमी धावा असतील तर त्यांना फार दोष देणार नाही, कारण क्रिकेटमध्ये हे दिवस प्रत्येक टीमला पाहावेच लागतात. चढ आणि उतार हे आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे नक्कीच निराश होऊ नका. स्कोर कार्डवर लागल्यात धावा 3. बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेनं, या ठिकाणी पॉइंटच्या दिशेनं, तिथे थोडस अडथळा जरूर आहे. आज अडथळा असताना सुद्धा चांगली कामगिरी प्रत्येक जण करते. हे मैदान आपल्यासाठी उपलब्ध झालं ही महत्वाची गोष्ट आहे, कारण मुंबई सारख्या परिसरामध्ये मैदानांचा भरपूर काही दुर्भिक्ष आहे आणि अगदी तारेवरची कसरत करावी लागते मैदानं मिळवण्यासाठी. कित्येक वेळा आयोजकांना सामने देखील रद्द करावे लागतात, मैदानं उपलब्ध नसतात. परंतु तळवलीचं हे मैदान हे खरं तर पाटण तालुक्यासाठी महत्वपूर्ण राहिले. इथे मात्र चांगला फटका, पंचांचा इशारा आलाय. इट्स अ फ्लॅट षटकार आणि आता स्कोर झालाय 9 धावा स्कोर कार्डवर. 10 धावा झाल्या स्कोर कार्डवर आणि स्कोर इज लेवल. आता एका धावेची औपचारिकता शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये फक्त करायचे 1 धाव. एक शेवटची धाव, औपचारिकता शिल्लक आणि फ्लिक केलाय बॉलला, दिशा दिली आणि हा बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर चाललाय आणि चौकारानं या ठिकाणी विजयश्री संपादित केली जय हनुमान साबळेवाडी टीमने. हार्डलक बॅडलक उंबरवाडी टीम, परंतु नक्कीच पुढच्या मॅचेससाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा असतील. भरपूर काम करा, वर्क करा आणि तेवढ्याच ताकदीनं पुढच्या मॅचसाठी जरूर या. आपला देखील सन्मान केला जाईल उंबरवाडी टीम. चला नेक्स्ट मॅच. मिरासवाडी